नमस्कार प्रेक्षकांनो, तुला शिकवीन चांगला स्थळ आहे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते. आता अधिपती पण प्रचंड खुश झालेला राहतो. त्याला शाळेतल्या मुलांनी एकदम भारी असं गिफ्ट दिलेलं राहतं. तेवढं तिथे आजी येते. आजी म्हणते, अधिपती काय झालं बरं, एवढा खुश का बरं तू आज? लयच अधिपती पण म्हणतो, हे बघ ना आजी, मला किती भारी गिफ्ट दिलं शाळेतल्या मुलांनी. याच्यामध्ये मी, आईसाहेब आणि मास्तरीनबाई आम्ही तिघी इतका छान फोटो दिला त्यांनी मला गिफ्टमध्ये. हे खऱ्या आयुष्यामध्ये झालं असतं तर किती चांगलं झालं असतं बरं. त्याच्यात आजी पण म्हणते, अधिपती मी तुला किती वेळेस सांगण्याचा प्रयत्न केला, मी तू ऐक माझा अधिपती, तू माझं कधी पण ऐकत नाही. जर का अक्षराला घरी आली ना तर या घराला घरपण नाही. अक्षराशिवाय या घराला घरपण नाही. प्लीज तू जाऊन अक्षराला घरी परत घेऊन ये. आता अधिपती पण बोलतो, हो मला पण तसंच वाटते, मला अक्षराला परत घरी आणलंच पाहिजे, मास्तरीनबाईंना परत घरी आणलंच पाहिजे. तर आजी पण म्हणू लागत असते, ते डिओस नोटीस पाठवणार नाही. मला 1,01,00,000% खात्री, ते अजिबातच डिओस नोटीस पाठवणार नाही. काही ना काहीतरी गडबड झाली, तू त्यांना जाऊन भेटू नये. तेच अधिपती पण बोलतो, एक काम करतो, मी आताच जाऊन त्यांना भेटतो. आता मात्र इकडे अक्षरा पण बाबांना समजत म्हणू लागत असते, कोणावरती अन्याय होत राहिला ना अधिपती, अजिबातच अन्याय होऊ देणार नाही. ते घरातल्या मॅटरमध्ये एक वेळेस लक्ष देणार नाही, पण ते कोणावरती अन्याय तर अजिबातच होऊ देणार नाही. आजची गोष्ट बघा ना, कोणाचाही पगार त्या गुणेश्वरी मॅडम होऊ देत नव्हत्या, पण अधिपतीमुळे पगार झाला आमच्या सगळ्यांचा. अधिपतीमुळेच आज आमचा पगार झालाय. आता अधिपती बघा, ती शाळा अजिबातच बंद होऊ पण देणार नाही. आता बाबा पण म्हणता, बघू आता काय होतं पुढे ते. आता अधिपती पण अक्षराच्या घरी पोहोचतो आणि तो तिथे बाळाचा फोटो बघतो. ते बघून त्याला अचानक धक्का लागतो. अधिपती विचार करतो, इथे लहान मुलं तर कोणीच नाही, ते बाळाचा फोटो का बरं लावलाय बरं. आता लगेच अधिपती अक्षराच्या बाबांना बोलतो, माफ करा बाबा, माझी चुकी झाली, मी अक्षराला परत न्यायला आलोय. हेच बाबा पण बोलतात, तुम्ही आता माफी मागू नका, तुम्ही तो हक्क गमावून बसलाय माफी मागण्याचा सुद्धा. माफी ज्यांची मागतो, ज्यांचा आपल्यावरती हक्क राहतो तो. तुम्ही अजिबातच माझी माफी मागू नका आणि तुम्ही एकदा तिथून चालत्या अक्षरा तुमच्या घरी अजिबातच येणार नाही. लगेच अधिपती पण म्हणू लागत असतो, प्लीज असं नका करू, अक्षराला घरी पाठवा परत. हेच आता बाबा पण म्हणतात, ती तुमच्या घरी अजिबातच येणार नाही. आता अधिपती अक्षराला समजवेल का नाही, मालिकेत नेमकं पुढे काय होईल ते पाहणं तर फार इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की आता भुवनेश्वरीला कळले होते अधिपती घरी गेले अक्षराच्या, तर भुवनेश्वरी पुढे काय कारस्थान करेल, दरवेळेस सारखे तिचे कारस्थान यशस्वी होईल का, काय ह्यावेळेस भुवनेश्वरीचे कारस्थान यशस्वी होणार नाही. मालिकेत नेमकं काय ट्विस्ट होते पाहणं तर फारच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुला शिकवीन चांगलाच धडा ह्या मालिकेमध्ये कोणती नवीन अपडेट येईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी जाणून घ्यायचे असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.